तर हाय गाइस, वेलकम टू सारस वर्ल्ड. आज आपण खेळायला चाललो आहे लोकीक्राफ्ट ओपन वर्ल्ड. लोकीक्राफ्ट ओपन वर्ल्ड बेसिकली माइनक्राफ्टच असतं. माइनक्राफ्ट माहीत नसेल तर मागचे 5 व्हिडिओज बघा. लोकीक्राफ्ट 3 बद्दल आहे, पण लोकीक्राफ्ट 3 बेसिकली माइनक्राफ्ट आहे, पण हे डिट्टो माइनक्राफ्ट आहे. सगळं ग्राफिक्स वगैरे सगळं माइनक्राफ्ट सारखंच आहे. तर आपण क्रिएट न्यू वर्ल्ड डन. नाव काय ठेवायचं? नाव ठेवूया सारस वर्ल्ड डन. सारस वर्ल्ड लेट्स गो. क्रिएट. वेट अ सेकंड, मी गेम मोड सर्वायवल करण्याचं विसरून गेलो. आता काय आता मी सर्वायवलमध्येच असतो. तर मी एका झाडावर उभा तर त्याच्या तरी आता मायनिंग करूया पटकनचं पटकन. एक क्राफ्टिंग टेबल आणि मग आपण क्राफ्टिंग टेबल घेऊया आणि मग हे क्राफ्टिंगला लावूया. खूप सारे वूड पाहिजे, स्टिक्स. पिकॅक्स सोड लागू शकतो आणि पिकॅक्सने आता मी क्राफ्टिंग टेबल तोडतोय. ॲक्सने तोडायला पाहिजे. जाऊ रे, चला. शीप पाहिजे. तिकडे पंपकिन्स आहे, मी पंपकिन्स घेतो म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा मी पंपकिन पाय वगैरे वगैरे बनवू शकेल. अबे मी खाली कुठे जातोय? ठीक आहे, पटकन पटकन आपण एक दोन. काय काय चाललंय माझ्या स्क्रीन? आता मी नूब सारखं वागतोय यार, मी अटकतोय सगळं. ओके ठीक आहे, आता फक्त शीप शोधायची आहे. शीप नाही मिळाली तर मग स्टोन तरी चांगलं होईल. एक शीप आणि क्रिकेट. क्रिकिकल म्हटलं मी आता. क्रिकिटल. वाव, मला म्हणता पण येत नाही. वाव, कधी कधी गेम ग्लिच करतोय. सॉरी अबाउट दॅट. कारण की मला माहित नाही का बरं ग्लिच करतोय. अजून एक शीप. आय एम सो लकी. वरती कुठे बघतोय मी? 2. आता आपल्याला एकच शीप पाहिजे आणि मग आपण रेडी होणार आहे. पटकन आपल्याला शीप शोधा. येस, आता मी फायनली आता मला अजून शिप्स नाही पाहिजे. ठीक आहे, बेड पण डाय बनवून घेऊया. टॅम. ओके, आता आपण सेफ आहे असं वाटतं मला. ओके, नेक्स्ट स्टेप आपल्याला स्टोन शोधायचं आहे. ओके, दिस वन इज गोना बी हार्ड. मी हे सगळं का बरं करतो? हे बघ, तिकडे एक माउंटन आहे आणि तिकडे खूप सारं स्टोन. आपल्याला किती ग्लिच करतोय हा गेम. ठीक आहे,
तर आपल्याला लागणार आहे 19 स्टोन, 11 लागणार आहे सगळे टूल्स बनवायला आणि 8 लागणार आहे फर्नेस बनवायला. ओके ठीक आहे. आत्ता मला हे डन, सगळं डन. आणि मग आता आपल्याला क्राफ्टिंग टेबल, अबे वाजव यार, क्राफ्टिंग टेबल ठेवायचं. ठीक आहे. स्टोन सॉर्ड, हे निकल, तू निकल, इकडे जा, तू निकल, हे हो लागू शकतो. हो दुसऱ्या जागेवर ठेवलं स्टिक्स. आणि मग आपल्याला पिकॅक्स पाहिजे, आपली हँडी पिकॅक्स. फायनली शबल. ओके. आणि आपल्याला आपल्याला फर्नेस पाहिजे. आणि मग आपण ही इकडे ठेवूया, कोल इकडे. आणि हे होतं तोपर्यंत मी जंक फेकून देतो. पटकन खाऊया. फायनली. ओके तर गाईज, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. आणि कॉमेंट्स डाऊन बिलो अजून काय करायला पाहिजे मला या सर्वायवल वर्ल्डमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.